नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे फिरायला आलेली एक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी तोल जाऊन तब्बल 150 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. साक्षी रमेश होरे, वय वर्ष 21, राहणार म्हासाडे, पुणे असं या मृत तरुणीचं नाव आहे. ती आकुर्डी येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी साक्षी एकटीच लोणावळ्यात आली होती. तिथे तिचा तोल जाऊन ती खोल दरीत पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे पथकासह टायगर पॉइंट या ठिकाणी पोहोचले. शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे स्वयंसेवक देखील दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता टायगर पॉइंट या ठिकाणी दाखल झाले. रेस्क्यू पथकातील काही तरुण रोपच्या साहाय्याने दरीमध्ये उतरले. ज्या ठिकाणाहून मुलगी खाली पडली होती त्या ठिकाणी खाली जाऊन शोध घेतला असता साधारणतः 150 फूट खोल दरीत दगडांमध्ये साक्षीचा मृतदेह मिळून आला. दोरीच्या साहाय्याने खाली उतरून साक्षीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास साक्षीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाला यश आलं. साक्षी लोणावळ्यात एकटीच फिरायला आली होती की तिच्यासोबत कोणी होतं? साक्षीचा मृत्यू अपघात आहे की घातपात याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, लोणावळा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.